आज कोणाच्या घरी मुक्काम केला, छान असं सगळं मॉल वगैरे फिरून आलो बरं का. आणि खरं आहे ना, असं जरा फिरून आलं ना खरंच मन खूप छान वाटतं बरं का मनाला. तर बहिणीच्या घरी आलो बरं का. आणि तिथं आत्या वगैरे तर आत्या अशा ना जेवणाच्या आधी दररोज व्यायाम करतात. ह्यांचा व्यायाम बघून ना मुलं इतकी हसत होती ना, इतकी म्हणजे काही सांगायला सोय ना, अशा पद्धतीने हसत होती ते. असं बाबा तिला आमच्या शाळेत बोलव योगा करायला. असं का नाही टेकत काय खायचं पाय आत्या अशी आहे ना, जेवणाच्या आधी ना तिचं हर रोज 10 ते 15 मिनिट असा व्यायाम असतो. आणि खरंच सगळ्यांनी असा व्यायाम करायलाच पाहिजे. अजिबात तिचं काही दुखत नाही. व्यायाम वगैरे झाला, थोड्याशा गप्पा गोष्टी केल्या आणि छान असं सगळ्यांनी मिळून जेवण केलं. जेवणामध्ये पुरी भाजी जिरा राईस वगैरे केलं होतं. आत्यासाठी चपाती भाकरीसुद्धा केली होती, तिला काही पुरी वगैरे आवडत नाही म्हणून. आणि जेवण सगळ्यांनी मिळून छान असा एन्जॉय केला. आणि आजचा दिवस खूप छान गेला. पूर्ण व्हिडिओ ना तुम्हाला चॅनलवरती लवकरच येईल. खूप मस्त झाला व्हिडिओ. आणि सगळं आता म्हणजे जेवण वगैरे केलं, गप्पा गोष्टी करण्यात ना किती वेळ गेला ना ते समजलं सुद्धा नाही. आणि नंतर सुद्धा खूप वेळ असं बसलो होतं हॉलमध्ये. हर्षदला थोडं लागलं होतं मॉलमध्ये खेळताना, त्यामुळे ना आत्याने छान अशा हळद तेल लावून त्याचा ना पायाची मालिश केली. इतकं चोळलं ना की अक्षताला रडवलं. म्हणजे इतकं छान असं त्याला म्हणजे नाही का दंगा मस्ती. तर त्याला म्हणजे खूप चालायचं येत नव्हतं, पण आत्याने चोळून चोळून त्याचा छान अशी मालिश केली. तर आजचा व्हिडिओ आहे ना कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करायला तर अजिबातच विसरू नका. आणि सगळ्यांनी ना चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जाता जाता सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा.